नमस्कार, पालघर टाइम्स न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। भरीव विकास कामे झाली असल्याने आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला जनता पुन्हा कौल देईल, आमदार दौलत दरोडा यांचा विश्वास। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी भरीव निधी प्राप्त झाल्याने मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत। यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला जनता पुन्हा कौल देईल असा विश्वास आमदार दौलत दरोडा यांनी व्यक्त केला आहे। आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते वाडा तालुक्यातील वडवली येथील नूतन अंगणवाडी, मोज व सोनाळ येथील समाजगृहाचा उद्घाटन सोहळा रविवारी 5 ऑक्टोबर रोजी पार पडला। यावेळी मोज जिल्हा परिषद गटाचा कार्यकर्ता मेळावाही पार पडला। यावेळी ते बोलत होते। जनतेची कामे करणाऱ्या पक्षाला जनता नक्कीच साथ देते, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहनही आमदार दरोडा यांनी यावेळी केले। यावेळी मोज, वरई, तेलसे, पिंजाळा व अन्य ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून वाडा तालुक्यात जोरदार तयारी सुरू असून जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठक सुरू करण्यात आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर मोज गटाचा मेळावा पार पडला। यावेळी कार्यकर्त्यांना पदांच्या नियुक्त्याही देण्यात आल्या। तसेच परिसरातील आदर्श शेतकरी, उद्योजक, महिला बचत गट, खेळाडू यांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रोहिणीताई शेलार, युवक सरचिटणीस मिलिंदजी देशमुख, वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार, जिल्हा युवक अध्यक्ष रोहित चक्रवर्ती, स्वीय सहाय्यक रोहिदास शेलार, विधानसभा अध्यक्ष नाना साबळे, तालुका उपाध्यक्ष भगवान भोईर, महिला जिल्हा उपाध्यक्षा चित्राताई पाटील, युवक उपाध्यक्ष नंदकुमार वेखंडे, महिला तालुका अध्यक्षा जान्हवी पाटील, आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष भालचंद्र खोडके, माजी सभापती रघुनाथ माळी, माजी उपसभापती जगदीश पाटील यांसह अन्य तालुका पदाधिकारी उपस्थित होते।